नमस्कार. नोंदणी केलेल्या गटामध्ये उर्वरित सदस्य कसे ॲड करायचे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. लॉग इन करून तुम्ही होम पेजवर या. इथे तुम्हाला तुमच्या गटाची माहिती दिसत असेल, जसं की गटाचं नाव, गटाचं पीक इत्यादी. त्याच्याच बाजूला उजवीकडे तुम्हाला सदस्य यादी असे बटन दिसत असेल, त्यावर क्लिक करा. इथे गटाची सदस्य यादी ओपन होईल. गट नोंदणी करताना आपण 2 निमंत्रकांची माहिती भरली होती, त्यामुळे सदस्य यादीत आपल्याला त्या 2 निमंत्रकांची माहिती दिसत आहे. नवीन सदस्य ॲड करण्यासाठी डाव्या कोपऱ्यात असणाऱ्या सदस्य ॲड करा या बटनावर क्लिक करा. इथे आता ज्या सदस्यांना ॲड करायचे त्यांचा मोबाईल नंबर भरा. 10 अंकी मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर त्या सदस्याचं संपूर्ण नाव विचारलं जाईल. ते नाव इथे भरा. नाव भरल्यानंतर त्या सदस्याचं गटातील क्षेत्र एकर आणि गुंठेमध्ये भरायचं आहे. उदाहरणार्थ 1 एकर 0 गुंठे. नंबर, नाव आणि क्षेत्र भरून झाल्यानंतर सदस्य ॲड करा या निळ्या बटनावर क्लिक करा. सदस्य यशस्वीरित्या ॲड झाला. आता आणखी सदस्य ॲड करायचा आहे का असं विचारलं जाईल, तर हो या बटनावर क्लिक करा. आपण आणखी एक सदस्य ॲड करून बघू. पुन्हा तीच प्रक्रिया करायची आहे. ज्यांना ॲड करायचं आहे त्यांचा 10 अंकी मोबाईल नंबर भरा. मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर संपूर्ण नाव भरा. त्याच्यानंतर त्या सदस्याचं गटातील क्षेत्र एकर आणि गुंठेमध्ये भरून घ्या. एखाद्या सदस्याचं जर 1.5 एकर क्षेत्र गटात असेल तर ते आपण 1 एकर 20 गुंठे अशा प्रकारे भरणार आहोत. क्षेत्र भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा सदस्य ॲड करा या बटनावर क्लिक करा. आपला सदस्य यशस्वीरित्या ॲड झाला. आणखी सदस्य ॲड करायचा आहे का, होवर क्लिक करा आणि तिसरा सदस्य आपण आता ॲड करू. मोबाईल नंबर भरा, त्यानंतर नाव भरा, त्यांचं गटातील क्षेत्र भरा आणि सदस्य ॲड करा या निळ्या बटनावर क्लिक करा. आणखी सदस्य ॲड करायचे आहेत का या प्रश्नाचं उत्तर नाही असं करा. आपण पुन्हा गटाच्या सदस्य यादीवर येऊ. आता इथे आपल्याला एकूण सदस्य 5 दिसत आहेत आणि गटाचं क्षेत्रसुद्धा वाढलेलं दिसत आहे. गट नोंदणी करताना ॲड केलेले 2 निमंत्रक आणि आत्ता आपण ॲड केलेले 3 सदस्य अशी एकूण 5 सदस्यांची सदस्य यादी आपल्याला इथे दिसत आहे. गटात एखादा निमंत्रक ॲड करायचा असेल तर निमंत्रक बनवा या बटनावर क्लिक करा. सदस्य यादीमध्ये जे सदस्य आहेत त्यांची नावे इथे येतील. त्यापैकी ज्या सदस्याला निमंत्रक बनवायचे त्या नावासमोर टिकमार्क करा आणि ठीक आहेवर क्लिक करा. निवडलेला सदस्य आता निमंत्रक झाला असेल. अशा प्रकारे आपल्या गटात आता 3 निमंत्रक आणि 2 सदस्य अशी एकूण 5 सदस्यांची सदस्य यादी दिसत आहे. आता बॅक बटन दाबून पुन्हा होम पेजवर या. इथे सुद्धा आपल्याला आता गटाची सदस्य संख्या 5 अशी झालेली दिसेल. याच पेजवर उजव्या कोपऱ्यात खाली नवीन गट असं एक बटन आहे. जर तुम्हाला आणखी एखादा गट स्पर्धेमध्ये नोंदवायचा असेल तर या बटनावर क्लिक करून गटाचं नाव, पीक आणि निमंत्रकाचं क्षेत्र ॲड करून तुम्ही नवीन गट इथे ॲड करू शकता. अशा प्रकारे गटात सदस्य ॲड कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे.